नमस्कार. जोशीज मुतपाकखान्यात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण करणार आहोत श्रावणातील मंगळागौरी निमित्त केला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे भाजणीचे वडे, तेही भाजणीसह. तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घ्यावेत. एका कढईत कोरडेच रंग बदलेपर्यंत खमंग असे मंद आचेवर भाजून घ्यावेत. हे पहा, रंग बदललेला आहे. इथं अख्खा हरभरा घेतलेला आहे व तोही छान खमंग असा भाजून घेणार आहोत. अख्खे उडीद घेतले आहेत, तेही मंद आचेवर खरपूस असे भाजून घेणार आहोत. काळा वाटाणा घेऊयात, तोही असा खमंग मंद आचेवर भाजून घेऊयात. हे पहा, रंग बदललेला आहे. आमच्या घरी वर्षानुवर्ष ह्याच पद्धतीने ह्याच प्रमाणासह ही भाजणी केली जाते. धणे भाजून घेऊयात, जिरं भाजून घेऊयात, पोहे भाजून घेऊयात. छान थंड होऊ देऊयात ही भाजणी व गिरणीवरून दळून आणूयात. इथं मी भाजणी घेतली आहे. मीठ घालूयात, गोडा मसाला, लाल तिखट, हळद, तीळ घालूयात, तेलाचे मोहन घालूयात. उलटण्याने ढवळून घेऊयात. पाव वाटी गरम पाणी घालूयात. भाजणी गार झाल्यास कोमट पाण्याने छान मळून घेऊयात. 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवूयात. 20 मिनिटानंतर भाजणीचं पीठ छान उमललेलं आहे. थोडेसे पाणी घेऊन छान मळून घेऊयात. छोटे छोटे गोळे करून घेऊयात. मी इथं केळीच्या पाण्यावर बोटाच्या सहाय्याने वडा थापत आहे. आपण प्लॅस्टिकचाही वापर करू शकता. वडा तयार झाल्यास मध्यभागी छिद्र करून घ्यावे. तेल छान गरम झाल्यास वडे हलक्याच हाताने तेलात सोडावे. पहा, वडा कसा टुम्म असा फुगला आहे तो. तयार आहेत आपले चविष्ट खमंग चवीचे भाजणीचे वडे. आपल्याला ही भाजणी ऑर्डर करायची असल्यास खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा. धन्यवाद.